लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता वितरणाला सुरुवात झालेली आहे। महिलांना सन्मान निधी मिळण्यास सुरुवात झाली असल्याचं अदिती तटकरे म्हणाले। पात्र महिलांना त्याचा सन्मान निधी प्रदान करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे असं अदिती तटकरे यांनी म्हटलंय। राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींचा आज 11 एप्रिल शनिवार 100% गोड सुद्धा होतच आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचा 21 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे जमण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींना तुमच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये जमा झालेले होते। आता तुम्हाला मार्च महिन्याच्या 1500 रुपयांची चिंता लागलेली होती, तर अखेर तुमची आज या ठिकाणी मार्च महिन्याच्या 21 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। कारण लाडक्या बहिणींना आज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट पैसे जमा करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। खऱ्या अर्थाने 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींचे मार्च महिन्याच्या 21 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचा 21 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे जमवण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, अशा प्रकारच्या बातम्या सुरू होत्या, परंतु अशा सर्व बातम्यांना आता ब्रेक लागत आहे। कारण खऱ्या अर्थाने बहिणींच्या खात्यामध्ये आज या ठिकाणी 11 एप्रिल शनिवार रोजी मार्च महिन्याचे 1500 रुपये जमा करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। तर एकंदरीत आता आपण बघून घेऊयात की आज 11 एप्रिल या ठिकाणी शनिवार रोजी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये मार्च महिन्याचा हप्ता जमा होत आहे, कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे सोडण्यात आलेले आहेत, कोणकोणत्या बहिणींची मार्च महिन्याच्या 21 हप्त्याची प्रतीक्षा संपून जात आहे, याची आपण संपूर्ण सविस्तर माहिती पाहत आहोत। त्यामुळे जर तुम्ही लाडक्या बहिणी असाल, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, तुमच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये जमा झालेले असतील आणि तुम्ही मार्च महिन्याच्या 1500 रुपयांची चिंता आणि वाट पाहत असाल, तर तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहे। यापुढे तुम्हाला पैशांची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही। आता बघा लाडक्या बहिणींना तुमच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये जमा झालेले आहेत। आता तुम्हाला मार्च महिन्याच्या 1500 रुपयांची चिंता आणि प्रतीक्षा लागलेली होती, कारण मार्च महिना संपून गेलेला होता, तरी पण तुमच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचे 1500 रुपये जमा झालेले नव्हते। त्यामुळे लाडक्या बहिणींना तुम्ही नाराज होता, तर तुमची नाराजी दूर करण्यासाठी बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून आज सकाळी डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। खटाखट बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे। तर एकंदरीत आज 11 एप्रिल शनिवार आहे, तर आज पहिल्या टप्प्यामधील 12 जिल्ह्यांमध्ये मार्च महिन्याचे 1500 रुपये सोडण्यात आलेले आहेत। बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट पैसे जमवत आहेत। बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमवत असल्यामुळे लाडक्या बहिणी आता प्रचंड खुश झाल्याचं पाहायला सुद्धा मिळत आहे। तर आपण पहिल्या टप्प्यामधील 12 जिल्ह्यांचे आधी सविस्तर वाचून दाखवत आहे। जर तुमचा जिल्हा पहिल्या टप्प्यामधील 12 जिल्ह्यांमध्ये असेल, तर तुमचे मार्च महिन्याच्या 21 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहे। यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। आता बघा लाडक्या बहिणींना आपण सविस्तर पहिल्या टप्प्यामधील 12 जिल्ह्यांची यादी वाचून दाखवत आहे। पहिल्या टप्प्यामधील 12 जिल्ह्यांमध्ये जर तुमचा जिल्हा असेल, तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जात आहे आणि तुमची मार्च महिन्याच्या 21 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे तुम्हाला पैशांची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही। तर आपण पहिल्या टप्प्यामधील 12 जिल्ह्यांची यादी सविस्तर वाचून दाखवत आहे। जिल्ह्यांची यादी आपण सविस्तर पाहणार आहोत, परंतु लाडक्या बहिणींना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या अदिती तटकरे मॅडम तर यांच्या माध्यमातून आज बहिणींच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचे 1500 रुपये जमा होत आहेत। परंतु याच्यासोबत तुमच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे सुद्धा सोडण्यात आलेले आहेत। राज्यातील सुमारे 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे पैसे वितरित होत आहेत। गॅस कनेक्शनचे पैसे बहिणींना मिळत असल्यामुळे लाडक्या बहिणी आता प्रचंड खुश झाल्याचं पाहायला सुद्धा मिळत आहे। लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। राज्यातील सुमारे 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे जमा होत आहेत। गॅस कनेक्शनचे पैसे जमा होत असल्यामुळे लाडक्या बहिणी आता प्रचंड खुश झाल्याचं पाहायला सुद्धा मिळत आहे। तर एकंदरीत आपण बघून घेऊयात
की गॅस कनेक्शनचे पैसे आणि मार्च महिन्याचा 21 हप्ता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये, कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होत आहे, कोणकोणत्या लाडक्या बहिणींची कशा पद्धतीने प्रतीक्षा संपत आहे, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, तुमच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये जमा झालेले असतील आणि तुम्ही आता मार्च महिन्याच्या 21 हप्त्याची वाट पाहत असाल, तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जात आहे। तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे तुम्हाला पैशांची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही। आता बघा, लाडकी बहिणींना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि महिला व बालिका विभागाचे मंत्री आदिती तटकरे मॅडम तर यांच्या माध्यमातून राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना दिलासा देण्याचं काम केलं जात आहे। लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। बघा, मागच्या 2 दिवसांपासून सोशल मीडियावरती चर्चा सुरू होत्या की बहिणींना आजपासून पैसे मिळणार, परंतु प्रत्यक्षामध्ये काय बहिणींना पैसे मिळत नव्हते। त्यामुळे लाडक्या बहिणी नाराज झालेल्या होत्या। आता लाडक्या बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी आजपासून पैसे वितरणाला सुरुवात करण्यात आलेली आहे। बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट पैसे जमा होत आहेत। बहिणींना पैसे मिळत असल्यामुळे लाडक्या बहिणी आता प्रचंड खुश झाल्याचं पाहायला सुद्धा मिळत आहे। लाडक्या बहिणी भरपूर दिवसांपासून बँकेच्या मेसेजची वाट पाहत होत्या, परंतु बहिणींना काही पैसे मिळत नव्हते। परंतु आता मार्च महिना संपून गेलेला होता, आता एप्रिल महिन्याचा 11वा दिवस उजाडलेला होता। त्यामुळेच लाडक्या बहिणींना आजपासून निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे। कालच राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून बँकांकडे 3700 कोटींचा निधी पाठवण्यात आलेला होता। तर या बँकांच्या माध्यमातून आता पात्र बहिणींच्या खात्यामध्ये हा 3700 कोटींचा निधी जमा करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे। बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होत असल्यामुळे लाडक्या बहिणी आता प्रचंड खुश होत आहेत। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होत असल्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण सुद्धा पाहायला मिळत आहे। तर आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने आज 11 एप्रिल शनिवार रोजी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचे 1500 रुपये आणि गॅस कनेक्शनचे 2500 रुपये जमा होत आहे, त्याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहोत। बघा, लाडके बहिणींनो, गॅस कनेक्शनच्या पैशांची तुम्ही वाट पाहत होतात, परंतु यापुढे तुम्हाला गॅस कनेक्शनच्या पैशांची वाट पाहायची गरज भासणार नाही, कारण आजपासून गॅस कनेक्शनचे पैसे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे। लाडक्या बहिणींना गॅस कनेक्शनचे पैसे मिळत असल्यामुळे लाडक्या बहिणी आता प्रचंड खुश झाल्याचं पाहायला सुद्धा मिळत आहे। बघा, लाडक्या बहिणींना वेळ न घालवता आपण सविस्तर जिल्हे आणि बँकांच्या यादी तर पाहणार आहोत। यासोबत लाडक्या बहिणींना आता आपण गॅस कनेक्शनचे पैसे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे, याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहोत। आता बघा, लाडक्या बहिणींना सविस्तर आपण जिल्हे, बँकांची यादी, तालुक्यांची आणि गावांची यादी पाहणार आहोत। परंतु लाडक्या बहिणींना सर्वात महत्त्वाची गोष्ट, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम तर या तिघांच्या माध्यमातून हे पैसे बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट सोडले जात आहेत। बघा, हे पैसे तुमच्या खात्यामध्ये मागच्या 2 दिवसांपूर्वी येणार होते, परंतु तुम्हाला सुद्धा माहिती आहे की अमेरिका, इराण आणि इस्रायल या 3 देशांमध्ये युद्ध सुरू होता। आता हे युद्ध सुरू असल्यामुळे कोणत्याही सरकारी योजनांचे पैसे सोडता येत नसतात, त्यामुळेच पैसे सोडण्यात आलेले नव्हते। परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर युद्ध संपलेलं आहे। युद्ध संपल्यामुळे हे पैसे आता आजपासून वाटपाला सुरुवात करण्यात आलेले आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमत असल्यामुळे लाडक्या बहिणी आता प्रचंड खुश झाल्याचं पाहायला सुद्धा मिळत आहे। लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। राज्यातील सुमारे 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर आपण पहिल्या टप्प्यामधील 12 जिल्ह्यांची यादी वाचून दाखवत आहे। ज्या ज्या बहिणींचा जिल्हा 12 जिल्ह्यांपैकी असेल त्या लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहे। आता बघा, लाडक्या बहिणींना आपण सविस्तर जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या यादी पाहणार आहोत। जिल्हे आणि बँका पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमवतील, फक्त तुमच्याच खात्यामध्ये पैसे येण्यासाठी अडचण येऊ शकते। त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या खात्यामध्ये पैसे येण्यासाठी अडचण येऊ नये, आपल्याला पैसे 100% आले पाहिजे, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे। त्यामुळे हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे तुम्हाला
काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर बघा लाडक्या बहिणींना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आदिती तटकरे मॅडम, तर या तिघांच्या माध्यमातून राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना दिलासा देण्याचं काम केलं जात आहे. बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचे 1500 रुपये जमा करण्यासाठी 3700 कोटींच्या निधीला मंजुरी देण्यात आलेली होती. हा 3700 कोटींचा निधी बँकांकडे सोडण्यात आलेला होता. तर या बँकांच्या माध्यमातून हे पैसे बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे. लाडक्या बहिणींना पैसे जमवत असल्यामुळे लाडक्या बहिणी आता प्रचंड खुश झाल्याचं पाहायला सुद्धा मिळत आहे. आता बघा लाडक्या बहिणींना आपण सविस्तर जिल्हे आणि बँकांच्या यादी पाहत आहोत. जिल्हे आणि बँका पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा सर्व लाडक्या बहिणींना पैसे मिळतील. फक्त तुमच्याच खात्यामध्ये पैसे येण्यासाठी अडचण येणार आहे. जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या खात्यामध्ये पैसे आले पाहिजे तर हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला समजून जाईल की आज पहिल्या टप्प्यामधील 12 जिल्ह्यांमध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत का. तर आपण पहिल्या टप्प्यामधील 12 जिल्ह्यांच्या यादी सविस्तर वाचून दाखवणार आहे, कारण या 12 जिल्ह्यांमध्ये मार्च महिन्याचे 1500 रुपये गॅस कनेक्शनचे पैसे सोडले जात आहेत. बघा बहिणींना पैसे मिळत असल्यामुळे लाडक्या बहिणी आता प्रचंड खुश झाल्याचं पाहायला सुद्धा मिळत आहे. बघा लाडक्या बहिणींना विचार करायला गेला तर प्रत्येक महिन्याचा हप्ता हा त्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामधील 2-3 दिवसांमध्ये सोडला जात असतो, परंतु मार्च महिन्याचा हप्ता हा वेळेवरती आलेला नव्हता. मार्च महिन्याचा हप्ता वेळेवरती न सोडल्यामुळे लाडक्या बहिणी खूप प्रचंड या ठिकाणी नाराज झालेल्या होत्या. तर या लाडक्या बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून मार्च हप्त्यासोबत गॅस कनेक्शनचे पैसे आता सोडले जात आहे. सकाळपासून हे पैसे सोडले जात आहेत. बघा सकाळी पहिल्या टप्प्यामधील 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे. मागच्या 2 दिवसांपूर्वी निधीला मंजुरी देण्यात आलेली होती. हा निधी बँकांकडे पाठवण्यात आलेला होता. तर बँकांच्या माध्यमातून आज सकाळपासून खटाखट बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सोडले जात आहेत. बहिणींना पैसे मिळत असल्यामुळे लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. आता बघा लाडक्या बहिणींना एकंदरीत आता आपण सविस्तर जिल्हे आणि बँकांच्या यादी पाहणार आहोत. जिल्हे आणि बँकांची यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा लाडक्या बहिणींना तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. बघा लाडक्या बहिणींना विचार करायला गेला तर मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आदिती तटकरे मॅडम हे दिलेला शब्द पाळत असतात. यांच्या माध्यमातून शब्द देण्यात आलेला होता की आम्ही प्रत्येक लाडक्या बहिणीला पैसे 100% सोडू, म्हणजेच प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करू. परंतु लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की काही कारणास्तव हे पैसे सोडणं शक्य होत नसतं, त्यामुळे पैसे सोडण्यात आलेले नव्हते. परंतु सध्याच्या स्थितीला पाहिला गेला तर सरकारकडे पैसे अवेलेबल होते. सरकारकडे पैसे असल्यामुळे हे पैसे आता जमा करायला सुरुवात करण्यात आलेले आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमवत असल्यामुळे लाडक्या बहिणी आता प्रचंड खुश झालेल्या आहे. सर्व लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे. लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी चिंता करण्याची गरज भासणार नाही. लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणी प्रचंड खुश झाल्याचं पाहायला सुद्धा मिळत आहे. आता बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण सविस्तर जिल्हे आणि बँकांच्या यादी सांगत आहोत. जिल्हे आणि बँका पाहिल्याशिवाय लाडक्या बहिणींना व्हिडिओ बंद करू नका. परंतु लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा मुख्यमंत्री फडणवीस साहेब हे दिलेला शब्द पाळत असतात. फडणवीस साहेबांनी शब्द दिलेला होता की आम्ही राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींवरती अन्याय करणार नाही. ज्या ज्या बहिणी गरजू आहेत, ज्या ज्या बहिणी खरोखर योजनेच्या लाभार्थी आहेत, त्या सर्वांना पैसे मिळतील. आणि सध्याच्या स्थितीला पाहायला गेला तर प्रत्येक लाडक्या बहिणींना पैसे मिळत आहे. लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपत आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमवत असल्यामुळे लाडक्या बहिणी आता प्रचंड खुश झाल्याचं पाहायला सुद्धा मिळत आहे. बघा लाडक्या बहिणींना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे. डीबीटीचं बटन दाबण्यात आल्यामुळे लाडक्या बहिणी आता प्रचंड खुश झालेल्या आहेत. लाडक्या बहिणींना यापुढे काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर बघा लाडक्या बहिणींनो, सविस्तर जिल्हे
जिल्हे आणि बँका आपण पाहणार आहोत। जिल्हे आणि बँका पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका। बघा लाडक्या बहिणींना आपल्या राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत। तर या 36 जिल्ह्यांपैकी पहिल्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यामधील या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमाच होत आहेत। आता बघा लाडक्या बहिणींना पहिल्या टप्प्यामधील 12 जिल्ह्यांची यादी सविस्तर वाचून दाखवत आहे। आपण पहिल्या टप्प्यामधील 12 जिल्ह्यांची यादी पाहत आहोत, त्यामुळे पहिल्या टप्प्यामधील 12 जिल्हे तुम्ही सविस्तर पाहायचे आहेत। तर बघा पहिल्या टप्प्यामधील 12 जिल्हे पाहण्याच्या अगोदर लाडकी बहिणींना महत्त्वाची 3 कामे केलेली आहेत का हे सुद्धा तुम्ही तपासायचं आहे। राज्यातील ज्या लाडक्या बहिणींनी महत्त्वाची 3 कामे केलेली असतील त्यांच्याच खात्यामध्ये पैसे सोडले जात आहेत। त्या लाडक्या बहिणींना दिलासा मिळवून दिला जात आहे आणि त्याच लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, पहिल्यांदा आपण महत्त्वाची 3 कामे कोणकोणती आहेत ते आपण सविस्तर बघून घ्या। बघा लाडक्या बहिणींनो, पहिलं महत्त्वाचं काम म्हणजे तुमचं आधार कार्ड अपडेट केलेलं आहे का। त्या आधार कार्डवरील नाव असेल, फोटो असेल, पत्ता असेल, जन्मतारीख असेल तर अशा गोष्टी दुरुस्ती केलेल्या आहेत का हे सुद्धा तुम्ही तपासायचं आहे। यानंतर दुसरं महत्त्वाचं काम, तुम्ही लाडकी बहिणी आहात तर तुम्ही लाडकी बहिणी योजनेची KYC पूर्ण केलेली आहे का हे सुद्धा तुम्ही तपासायचं आहे। आणि सर्वात महत्त्वाचं शेवटचं म्हणजे तिसरं काम, तर बघा हे तिसरं काम अत्यंत महत्त्वाचं आहे। त्यामुळे ज्या बहिणीने तिसरं काम केलेलं असेल त्यांच्याच खात्यामध्ये पैसे सोडले जात आहेत आणि त्याच बहिणींना दिलासा देण्याचं काम केलं जात आहे। आता बघा लाडक्या बहिणींना आपण तिसरं काम पाहणार आहोत, परंतु त्याच्या अगोदर या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या मार्च हप्त्यासाठी गॅस कनेक्शनच्या पैशांसाठी महत्त्वाचे 3 नियम लागू होत आहेत। जर तुम्ही या 3 नियमांमध्ये बसत असाल, 3 नियमांचे पालन तुम्ही करत असाल तर तुम्हाला दिलासा मिळून जात आहे आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहे। परंतु जर तुम्ही 3 नियमांमध्ये बसत नसाल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत। तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। बघा लाडक्या बहिणींना सर्वात महत्त्वाचा पहिला नियम, बघा लाडक्या बहिणींचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 म्हणजेच 2.5 लाखांपेक्षा कमी असायला पाहिजे। राज्यातील ज्या बहिणींचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा कमी असेल त्यांनाच पैसे सोडले जात आहेत, परंतु ज्या बहिणींचे उत्पन्न 2.5 लाखांच्या पुढे असेल त्यांना पैसे मिळणार नाही। त्यांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। यानंतर 2 नंबरचा नियम, तो नियम म्हणजे लाडक्या बहिणींकडे 4 चाकी गाडी नसायला पाहिजे। ज्या लाडक्या बहिणींकडे 4 चाकी गाडी असेल त्यांना पैसे मिळणार नाही। बघा लाडक्या बहिणींनो, 4 चाकी गाडीचा नियम अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे तुमच्याकडे 4 चाकी वाहन नसायला पाहिजे। यानंतर पुढचा नियम, तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचे नियम, लाडक्या बहिणींचे वय हे 65 वर्षांच्या आतमध्ये असायला पाहिजे। तर बघा असे महत्त्वाचे नियम आहेत। जर तुम्ही अशा महत्त्वाच्या नियमांमध्ये बसत असाल तर तुम्हाला दिलासा मिळून जात आहे, तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहे। यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। आता बघा लाडक्या बहिणींना भरपूर वेळ घालवलेला आहे, यापुढे तुमचा वेळ घेणार नाही, कारण भरपूर लाडकी बहिणी शेतकरी बहिणी आहेत, भरपूर लाडकी बहिणी विविध कामे करणाऱ्या बहिणी आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींना तुमचा वेळ न घालवता डायरेक्ट आपण जिल्हे आणि बँकांची यादी सविस्तर वाचून दाखवत आहे, जेणेकरून तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, बँक खाता प्रमुख बँकेपैकी असेल तर तुम्हाला दिलासा मिळून जाईल, तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा लाडकी बहिणींना आपल्या राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत। आता या 36 जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी पैसे सोडणं शक्य होत नसतं, त्यामुळे लाडक्या बहिणींनो आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये हे पैसे सोडले जात आहेत। पहिल्या टप्प्यामधील 12 जिल्ह्यांमध्ये पैसे सोडले जात आहेत, दुसऱ्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यांमध्ये आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यांमध्ये अशा पद्धतीने पैसे सोडले जात आहेत। लाडक्या बहिणींना टप्प्याटप्प्याने पैसे सोडले जात आहेत, त्यामुळे लाडक्या बहिणी आता प्रचंड खुश झाल्याचं पाहायला सुद्धा मिळत आहे। लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा आता बघा लाडक्या बहिणींनो, आपल्या राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत। आता याच्यामध्ये पुणे शहर, मुंबई शहर, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, हिंगोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्हा, यानंतर कोल्हापूर जिल्हा, गडचिरोली जिल्हा, भंडारा, गोंदिया असेल, नंदुरबार, नाशिक असेल, नागपूर असेल, असे जिल्हे आहेत। तर सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे जमवणार आहेत। राज्यातील सर्व बँकेमध्ये आणि सर्वच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमवतील।
त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार समोर आलेल्या बातमीनुसार लाडक्या बहिणींना आता 1-2 दिवसांमध्ये मार्च हप्ता जमवण्याची दाट शक्यता आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, पैसे वेळेवरती येतील, काळजी करू नका। आधार कार्ड लिंक करून ठेवा। यासोबत लाडकी बहीण योजनेची KYC पूर्ण केलेली नसेल तर ती KYC पूर्ण करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला लाभ वर्षानुवर्ष मिळत राहील। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे KYC करणं बंधनकारक आहे, त्यामुळे KYC करणं गरजेचं आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा।